सर्वांना क्रांतिकारी जय भीम जिंदाबाद। आजचा हा आपला व्हिडिओ म्हणजे एक जागरूकतेचा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की म्हणजे तेलंगणा येथील नागरकोल येथे घडलेली घटना, ज्यामध्ये एका 2 महिन्याच्या निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला। आणि या सर्व घटनेचा सारांश म्हणजे काय, त्या बाळाला आपला जीव का गमवावा लागला, तर तो फक्त आणि फक्त त्याच्या जातीमुळे। तर इथे दरवर्षी नागरकोल येथे एक जत्रा भरते, ज्यामध्ये खूप दुरून दुरून भक्त आपलं देवदर्शनासाठी येतात। तर जत्रा म्हणजे आनंद आहे, जत्रा म्हणजे भक्ती आहे, जत्रा म्हणजे उत्सव आहे। पण जर याच जत्रेतून एखाद्या 2 महिन्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागत असेल, तर एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, खरंच ही जत्रा म्हणजे उत्सव उरतो का? जत्रा म्हणजे आनंद उरतो का? आणि देवाची भक्ती इथे उरते का? तर एका साध्या कुटुंबाने देवदर्शनासाठी जत्रेत प्रवेश केला, त्यांच्या हातातील ते 2 महिन्यांचं बाळ। पण त्यांना इथे थोडी कल्पना नव्हती की त्या दिवशी त्यांची परीक्षा होणार आहे, ती म्हणजे त्यांच्या जातीची परीक्षा, त्यांच्या सन्मानाची परीक्षा आणि त्यांच्या आयुष्याची परीक्षा। यामध्ये कुटुंबाकडून आरोप होत आहेत की सरपंच तुकाराम रेड्डी म्हणजे नागरकोल येथील सरपंच, ज्यांनी त्या चिमुकल्याला लाथ मारली आणि ज्यामुळे त्या चिमुकल्याचा जीव गेला। तर आरोप काय होतात की आम्ही मंदिरात गेले असता आम्हाला अडवलं गेलं, आमच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली आणि जातीवाचक शब्द वापरले गेले, सार्वजनिक जागेवरती आमचा अपमान झाला आणि यामध्येच वाद वाढला आणि मग मारहाण झाली, गोंधळ झाला, आक्रोश झाला आणि या वादावादीमध्ये सरपंच तुकाराम रेड्डी याच्याकडून त्या 2 महिन्याच्या बाळाला लाथ मारल्या गेली आणि त्याचा जीव गेला। तर या सर्व घटनेमध्ये तुकाराम रेड्डी आणि त्याचे इतर काही कार्यकर्ते आणि गावकरी यांच्या सर्वांचं नाव या अर्जामध्ये। मग पुढे काय झालं, त्या दिवशी कदाचित ती जखम त्या बाळाच्या अंगावरती दिसली नाही, पण काही दिवसानंतर बाळाची तब्येत खालवली आणि त्याला रुग्णालयात नेल्या असता रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू। तर इथेही आपल्याला प्रश्न पडतो, हे खरंच आपण मानवता थोडीफार आपल्यामध्ये उरली आहे आणि जरी त्या बाळाला बाह्य जखम नसेल, तर 2 महिन्याचं बाळ असतं इतकं नाजूक की त्याला मानसिक तणाव सुद्धा येऊ शकतो, छोट्या घटनेनं सुद्धा त्याच्या दिमागावरती परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्याचं स्वास्थ्य खालावू शकतो। आणि इथे आता आपल्याला कायदा काय सांगतो, जर जातीवाचक अपमान झाला असेल तर SC/ST प्रिव्हेन्शन ऍक्ट 1989 म्हणजेच अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार त्यांच्यावरती कार्यवाही होईल। त्यानंतर मारहाणीतून मृत्यू झाला असेल तर हत्या किंवा मनुष्यवधाचे गंभीर गुन्हे लागू होतात आणि सध्याला यावरती BNSS म्हणजे भारतीय न्याय सुरक्षा संहिता अंतर्गत पोलिसांमार्फत तपास चालूच आहे। पण जर दोष सिद्ध झाला तर शिक्षा ही फक्त तुरुंगवास नाही, तर आपल्या पूर्ण भारतवर्षाला ती आयुष्यभराचा कलंक आहे। पण यामध्येच दुसरी बाजू बघणंही आपल्याला महत्वाचं आहे। यामध्ये तुकाराम रेड्डी आणि त्याचे साथीदार काय म्हणतात की आम्ही निर्दोष आहोत, बाळावर कोणीही हल्ला केला नाही, पोस्टमॉर्टम मध्ये बाह्य जखमा दिसत नाही, हा तुकाराम रेड्डीचा एक त्याचा डिफेन्स आहे। मग प्रश्न आपल्या समोर काय येतो, जखमा बाहेर नसल्या तरी बाळाला आतून जखम होती का? मानसिक धक्का या बाळाला बसला होता का? या बाळाला अंतर्गत दुखापत झाली होती का? की काही वेगळ्या कारणाने या बाळाचा मृत्यू? तर फॉरेन्सिक अहवाल आपल्याला सत्य सांगेलच, पण सध्याला एक मोठा प्रश्न आपल्या समोर काय आहे, आज प्रश्न आहे का बाळाचा अजूनही म्हणजे आपण अजूनही जात, अहंकार आणि सत्तेच्या नावाखाली कमजोरांना दाबतो आहोत। जर एखाद्या कुटुंबाला सार्वजनिक ठिकाणी अपमान सहन करावा लागला तर तो फक्त त्यांचा अपमान नाही, तो भारतीय संविधानाचा अपमान आहे, तो मानवतेचा अपमान आहे। तर यामध्ये संविधान आपल्याला काय सांगतं, भारतीय संविधान सांगतं सर्व नागरिक समान आहेत, सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत। मग मंदिराच्या दारात हे समानतेचं धोरण संपतं का? मंदिराच्या दारामध्ये गेल्याने समानता थांबते का? का सत्तेवर बसलेल्यांना कायदा लागू होत नाही? तर नाही, कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि सर्वांना कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच आपले काम करावे लागते आणि सर्वांना कायदा हा लागू होतो। हा आज बनवलेला व्हिडिओ कोणावरती आरोप लावण्यासाठी नाही, तर हा व्हिडिओ आहे निष्पक्ष चौकशीसाठी, न्यायासाठी, सत्यासाठी। जर आरोपी दोषी असतील तर कठोरात कठोर शिक्षा त्यांना झालीच पाहिजे आणि जर निर्दोष असतील
तर त्यांनाही न्याय मिळालाच पाहिजे. पण शेवटचा प्रश्न इथे काय येतो, 2 महिन्यांचं बाळ, त्याने कोणता अपमान केला? त्याला अजून जात नावाची संकल्पना माहीत सुद्धा नव्हती. त्याने कोणती अशी चूक केली, त्याचा गुन्हा काय होता? जर त्या बाळाला न्याय मिळाला नाही तर आपण सगळे दोषी आहोत. आज प्रश्न एका कुटुंबाचा आहे, उद्या प्रश्न आपल्या संपूर्ण समाजाचा असेल. न्याय उशिरा मिळाला तर तो न्याय नाही मिळाल्यासारखाच आहे. त्यामुळे आज आपल्या सर्वांना, पूर्ण भारतातील लोकांना एकजूट होऊन त्या बाळासाठी लढणं गरजेचं आहे. एक शेवटचं बोलेल की सत्य बाहेर येईलच, पण आता आपण शांत बसणार आहोत का, हे एक शेवटचा प्रश्न बोलून आज थांबतो. आणि यावरती तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही काय कराल हे नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. सर्वांना परत एकदा जय भीम, जिंदाबाद.